सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुक्यातील मुलींना येलो बेल्ट प्रशिक्षण, कन्या सबलीकरण अभियानमधून स्वसंरक्षण व आत्मविश्वास वाढ. जत तालुक्यातील शालेय मुलींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वसंरक्षणाची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कन्या सबलीकरण अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींना कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण देण्यात येत असून अलीकडेच पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थिनींना येलो बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांचे मार्गदर्शन लाभत असून ग्रामीण भागातील मुलींनाही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने तालुक्यातील अनेक शाळांमध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. कराटे आणि तायक्वांदोच्या माध्यमातून मुलींना संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे तंत्र शिकवले जात आहे. नियमित सराव, शिस्त, मानसिक तयारी आणि स्वसंरक्षणाच्या तंत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिलांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. महिलांनी केवळ घरापुरती मर्यादित न राहता शिक्षण, क्रीडा, प्रशासन आणि विविध क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्य करावे असेही त्यांनी सांगितले. प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी सांगितले की या उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना अधिक दृढ होत आहे. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळाल्याने मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढत असून समाजात सकारात्मक संदेश जात आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून तो तालुक्यातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यक्रमात तहसीलदार प्रवीण धानोरकर, संकचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, नायब तहसीलदार अण्णासो घोडमाळ, नायब तहसीलदार कुंभार मॅडम, गट शिक्षण अधिकारी राम फरकरी, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख, कृषी उपविभागीय अधिकारी गणेश बोबडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, जिल्हा परिषद सदस्य कविता पाटील व सादार पाटील तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात जत हायस्कूल, SRK, MSGB संघ हायस्कूल, लडीबडची हायस्कूल आणि MK हायस्कूल उमदी येथील विद्यार्थिनींना येलो बेल्टसह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळत असून त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास मोठी मदत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.